नमस्कार मित्रांनो, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माहिती खजाना या आपल्या YouTube चॅनलवर स्वागत करत आहे। आणि आज आपण तमालपत्र या पदार्थाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, भारतीय पाकसंस्कृतीमध्ये अनेक दशकांपासून गरम मसाल्याचा वापर केला जातो। खाद्य पदार्थांमध्ये हे मसाले टाकल्याने त्यांची चव व लज्जत वाढते। परंतु या मसाल्यांचा वापर केवळ चव अथवा लज्जत वाढवण्यासाठी केला जात नाही, तर हे खाल्ल्याने आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदेही मिळतात आणि म्हणूनच यांचा वापर केला गेला असावा। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका गरम मसाल्याच्या पदार्थाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत, ते म्हणजे तमालपत्र। ज्यात आपण तमालपत्र ही नक्की कोणत्या वनस्पतीची पानं आहेत, या पानांचा वापर कसा केला जातो, या पानांमध्ये कोणती पोषक तत्वे आढळतात व ही पानं खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात, या सर्व विषयांवर बोलणार आहोत। तमालपत्र हे एक सुगंधी पान आहे, जे सामान्यतः स्वयंपाकात वापरलं जातं। ही एक औषधी वनस्पती आहे व त्याच्या असंख्य औषधी गुणधर्मांमुळे आयुर्वेदात औषध म्हणून त्यांचा वापर केला जातो। या वनस्पतीला इंग्रजीमध्ये बे लीफ व हिंदीमध्ये तेजपत्ता म्हटलं जातं। तमालपत्राचा वापर जेवणात फोडणी दरम्यान केला जातो, ज्याने जेवणाचा सुगंध व फ्लेवर वाढतो। ही पानं नंतर खाते वेळेस जेवणातून बाहेर काढली जातात, कारण ती चावायला, चघळायला आणि पचायला जड जातात। बिर्याणी, पुलाव, कढी, भाज्या अशा अनेक पदार्थांमध्ये तमालपत्राचा वापर केला जातो। तमालपत्र टाकून चहा देखील बनवला जातो व काही लोक तमालपत्राचे पाणीही पितात। हे पाणी कसं तयार केलं जातं हे देखील पुढे आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, पावडर फॉर्म मध्ये देखील या पानांचा वापर केला जातो, मुख्यतः गरम मसाल्यांमध्ये। तसंच यातून एक्स्ट्रॅक्ट केलेल्या इसेन्शियल ऑइल्सचा वापर देखील केला जातो। मित्रांनो, तमालपत्राच्या झाडाच्या अनेक प्रजाती व प्रकार आहेत, जसं की कॅलिफोर्निया बे लीफ, इंडियन बे लीफ, इंडोनेशियन बे लीफ, मेक्सिकन बे लीफ, वेस्ट इंडियन बे लीफ, टर्किश बे लीफ इत्यादी। या सर्व प्रजाती चव आणि न्यूट्रिशनल प्रोफाइल मध्ये समान असतात, तरी त्यांच्या सुगंधामध्ये फरक असतो। हा सुगंधामधील फरक पाने आणि वनस्पतीच्या इतर भागांमध्ये असणाऱ्या इसेन्शियल ऑइल्स मुळे आहे। तमालपत्रामध्ये आढळणारी पोषक तत्वे आहेत व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B6, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नीज, डायटरी फायबर, अँटीऑक्सिडंट्स, इसेन्शियल ऑइल्स इत्यादी। आता आपण तमालपत्राचा वापर जेवणात केल्याने आपल्याला काय फायदे मिळतात हे देखील जाणून घेऊया। तमालपत्र हे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंटचा चांगला स्रोत आहे। ही सर्व जीवनसत्वे निरोगी रोगप्रतिकारक शक्तीला समर्थन देण्यासाठी ओळखली जातात। तमालपत्राचा चहा पोटाचा त्रास कमी करण्यास मदत करू शकतो। हा चहा सायनस, चोंदलेलं नाक, कफ, पित्त यामध्ये आराम देण्यास मदत करतो। तमालपत्र पाण्यात उकळून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते। सकाळी तमालपत्राचे पाणी प्यायल्याने पचन क्रिया चांगली राहते। तमालपत्रामध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात। हे आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे। तमालपत्रामध्ये इसेन्शियल ऑइल असतं, जे या पानातून काढलं जातं। ते छातीवर लावल्याने विविध श्वसन संक्रमण आणि विकारांपासून मुक्त होण्यास मदत देतं। रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी तमालपत्र मदत करतं। यातील तेल कॉस्मेटिक उद्योगात साबण, परफ्यूम्स आणि दंत उत्पादनांसाठी आवश्यक आहे। तमालपत्राचं तेल केसांसाठी एक शक्तिवर्धक आहे, जे कोंडा आणि केस गळणं दूर करतं। तसंच ते विविध नैसर्गिक स्किन केअर उपचार व हर्बल उपचारांचा एक भाग असू शकतं। तमालपत्रामध्ये असलेले लॉरिक ऍसिड त्यांना उत्कृष्ट इन्सेक्ट रेपेलंट बनवतं। तसंच ठेचलेल्या पानांपासून बनवलेली पेस्ट आणि थोड्या प्रमाणात तेल लावल्याने कीटक दंश मध्ये आराम मिळू शकतो। आता आपण तमालपत्राचं पाणी कसं बनवायचं हे देखील जाणून घेऊया।
सर्वप्रथम काही ताजी तमालपत्र घ्या. ही पाने नीट धुवून घ्या. 1 ग्लास पाणी घ्या आणि त्याला उकळी आणा. पाणी उकळल्यावर त्यात थोडी तमालपत्र टाका. त्यांना 5 ते 10 मिनिटं पाण्यात उकळवा. त्यानंतर गॅस बंद करून पाणी थोडं थंड होऊ द्या. आता हे पाणी गाळून घ्या व कप मध्ये काढून गरम गरम प्या. तुम्हाला हवं असल्यास त्यात थोडंसं आलं किंवा लिंबाचा रस देखील घालू शकता. तर हे आहेत तमालपत्र खाण्याचे आरोग्यदायी फायदे. मित्रांनो, गरम मसाल्यांचा वापर कमी प्रमाणात करत असून देखील त्यांचं आरोग्यासाठी योगदान खूप आहे, कारण ते अँटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्सनी परिपूर्ण असतात. तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. तसंच एखाद्या विषयावर माहिती जाणून घ्यायची असल्यास तो विषय कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन. तोवर आनंदित राहा. धन्यवाद.